आज भाजीला काहीच नव्हतं तर 20 रुपयाच्या 3 जुळ्या भेटल्या. हे पोकळाची भाजी म्हणतात आमच्या खानदेशात याला. लाल मिरची आणि लसूण टाकून बनवतात ही. कोणी कोणी कांदेही टाकतं, पण मी लाल चटणी टाकून बनवली कारण लाल मिरची माझ्याकडे नव्हती. आणि पावसाळ्याच्या दिवसात लाईट जायचा प्रॉब्लेम राहतो म्हणून बनवली पटापट कशी तरी. पावसाचं वातावरण होतं ना. जिरं मोहरीची फोडणी दिली आणि त्याच्यात जास्त लसूण टाकला. आणि भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये खूप माती राहते, म्हणून त्या चांगलं मीठ टाकून त्याला 4-5 पाण्याने धुवून टाकली. चोळून लसूण जरा बदामी कलरपर्यंत आला की लगेच त्याच्यात भाजी टाकली. भाजीला काही पर्याय नाही राहत. आणि हिरवी भाजी तर म्हणजे कोणी खातं कोणी खात नाही अशी गोष्ट होऊन जाते. मला तर आवडते. चटणी पण मी कमीच टाकली वरून. तेलमध्ये काही चटणी टाकली नाही, जळून जाईल म्हणून. आणि मीठ पण कमी टाकायचे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भाज्यांमध्ये क्षार जास्त असतो म्हणून. अळणी राहिली तर चालेल, पण मग ते जास्त खारट होऊन गेली तर ती भाजी काही तोंडात धरली जात नाही. चांगली परतून घेतली तिला. अंगाचंच पाणी सुटलेले, तिला धुवून टाकली होती तर. ताट झाकून दिलं थोडं. वाफवली भाजी आता मस्त छान दिसते असं. आणि पाणी लागलं आपल्याला तर आपण पाणी पण पातळ पण करू शकतो. मग लाल मिरची आणि लसूण टाकून जर केली, याला तर आमच्याकडे खुड मिरचीची भाजी म्हणतात. खुड मिरचीची पोकळ्याची भाजी केली बुवा, किंवा पोकळ्याच्या भाजीचं पाणी. हिरवी पालेभाजी राहिली का माझे पालापेक्षा आहे ना, त्या पत्त्यांपेक्षा आहे ना, त्या भाजीच्या काळ्या जास्त काढायला लावते, म्हणजे निवडायला लावते बुवा. काळीची भाजी चव देते बुवा. भाजीच्या काळीमध्ये जास्त चव असते असं माझ्या याचं मत आहे. म्हणून आम्ही काळ्या जास्तच टाकतो भाजीमध्ये.